ख्यातनाम व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचं मुंबईमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं। ते 89 वर्षांचे होते। विलेपार्ले इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। इंजिनियर असलेल्या वसंत सरवटे यांना चित्रकलेचा छंद होता आणि तो त्यांनी अखेरपर्यंत जोपासला आणि अतिशय दर्जेदार अशी कामगिरीही केली। अल्पावधीतच ते व्यंगचित्रकार म्हणून नावारूपाला आले। आजवर अनेक मान्यवर लेखकांच्या साहित्यासाठी वसंत सरवटे यांनी कथाचित्रांसोबतच मुखपृष्ठ सुद्धा रेखाटले। महाराष्ट्र राज्य सरकारच्या उत्कृष्ट साहित्य पुरस्कारांसह अनेक मान्यवर पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं। रविवारी मुंबईतल्या पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। अनुभव प्रकाशनचे राजेंद्र मंत्री आपल्यासोबत दूरध्वनीवर आहेत। राजेंद्रजी, काय आठवणी आहेत तुमच्या वसंत सरवटे यांच्याबद्दल? वसंत सरवटे हे पेशाने इंजिनियर होते। ते चित्रकार नव्हते, परंतु चित्रकलेबद्दल त्यांना खूप आवड होती आणि कोल्हापुरात ते शाळेत असताना ते त्या तिकडे वेगवेगळी चित्र बाजारात काढायचे आणि व्यक्तिचित्रण करायचे, रंकाळ्यावर जायचे आणि याच्यामधनं त्यांना व्यंगचित्रकलेची आवड निर्माण झाली आणि आपला व्यवसाय ते एसएससी मध्ये इंजिनियर होते आणि इंजिनिअरिंग करता करता त्यांनी व्यवसाय करता करता त्यांनी अनेक मुखपृष्ठ काढली, अनेक इलस्ट्रेशन काढली। ठणठणपाळ सारखं जन्मदेवींच्या सदराची चित्र काढली। ललितची मुखपृष्ठ त्यांनी 50 वर्ष ते काढत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी व्यंगचित्रकारांची प्रदर्शनं भरवली आणि व्यंगचित्रकलेचा प्रसार केला आणि अनेकदा त्यांचा असा एक मतभेद व्हायचा की संपादकांना मुळात दृश्यात्मक दृष्टी असत नाही, त्यामुळे चांगली व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकार निर्माण होत नाही असं त्यांचं म्हणणं असायचं। जसे मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि करंदीकरांनी कवितेचा प्रसार केला, तसा वसंत सरवटेंनी दृश्य माध्यमाचा आणि व्यंगचित्रकलेचा प्रसार महाराष्ट्रात पूर्णपणे केलेला आहे असं मला वाटतं आणि त्यांच्या निधनाने व्यंगचित्रकलेबद्दल अत्यंत गांभीर्याने विचार करणारा एक मोठा माणूस गेलेला आहे असं मला वाटतं। राजेंद्रजी, धन्यवाद, तुम्ही त्यांच्या आठवणी आमच्याकडे सांगितल्यात याबद्दल। वसंत सरवटे यांच्या रेषा आणि त्या रेषांमधली माणसं अतिशय बोलकी होती। आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेऊयात। 3 फेब्रुवारी 1927 त्यांचा जन्म झाला होता। बी सिव्हिल हे त्यांचं इथपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं, पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून। दी असोसिएटेड सिमेंट कंपनीतून मुख्य डिझायनिंग इंजिनियर म्हणून ते निवृत्त झाले। मान्यवर लेखकांच्या साहित्यासाठी कथाचित्रण, मुखपृष्ठ आणि मांडणी हे त्यांनी कित्येक दशकं केलं। मौज, दीपावली, महाराष्ट्र टाइम्स, माणूस, हंसमोहिनी इत्यादी नियतकालिकांमधून त्यांची हास्यचित्र अनेक वर्ष प्रसिद्ध होत राहिली। व्यंगचित्रकार आणि देशी विदेशी हास्यचित्रकारांवर चिकित्सक लिखाणही त्यांनी केलं। 50 वर्ष ललित मासिकासाठीचे ते एकमेव चित्रकार राहिले। उत्कृष्ट साहित्य पुरस्कार यासह महाराष्ट्रातल्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं। जीवनगौरव पुरस्कार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्टनं त्यांना 2009 मध्ये दिला होता।